तिलकनगर बाल विद्या मंदिर स्टँडर्ड फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश बालभारती यूनिट 3 टॉपिक 2 जंगल सफारी पेज नंबर 24-25. In last video we already learned about lesson number 2 जंगल सफारी. त्यात आपण जंगलातील वेगवेगळे प्राणी पाहिले आहेत. Now today we are going to write some homework on it. Write down this homework in your English notebook. 24 पेज नंबर 24 वरती हा अभ्यास आहे. क्वेश्चन नंबर 2 ड्रॉ पिक्चर्स ऑफ these animals in your word file. Write their names. म्हणजे प्राण्यांची चित्र काढून तुम्हाला त्यांची नावं लिहायची आहेत. हे तुम्ही तुमच्या इंग्रजीच्या वहीत लिहा. क्वेश्चन नंबर 3 आहे लुक ॲट द पिक्चर्स अँड ॲन्सर. खालील चित्र बघा आणि त्याच्यावरून उत्तरं द्या. त्याच्यामधला ए आहे स्पॉट ॲनिमल्स हुज नेम एंड्स विथ द साऊंड एल, द साऊंड टी, द साऊंड के. म्हणजे शेवटी साऊंड एल साऊंड येणाऱ्या प्राण्यांची नावे कोणती आहेत? तर कॅमल आणि स्क्विरल. शेवटी एल साऊंड होतो कॅमल आणि स्क्विरल. सेकंड आहे द साऊंड टी. शेवटी टी साऊंड असणारा प्राणी कोणता आहे? तर रॅबिट आणि एलिफंट. थर्ड आहे शेवटी द साऊंड के. शेवटी के साऊंड होणारा प्राणी कोणता आहे? तर पिकॉक. पिकॉक हा शेवटी पिकॉक के हा साऊंड होतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 मधला बिग प्रश्न आहे स्पॉट द ॲनिमल्स हुज नेम बिगिन्स विथ बी, टी, एस ने सुरुवात होणाऱ्या प्राण्यांची नावे आणि प्राणी ओळखायचे आहेत. या खालील प्राण्यामध्ये 1 आहे द लेटर बी. बी ने सुरुवात होणारा प्राणी कोणता आहे याच्यातला? तर बियर आणि बटरफ्लायज. बी ने सुरुवात होणारे प्राणी. सेकंड आहे टी ने सुरुवात होणारा द लेटर टी. टी ने सुरुवात होणारा प्राणी कोणता आहे या प्राण्यामध्ये? तर टायगर. टायगर. नंतर आहे द लेटर एस. एस ने सुरुवात होणारा प्राणी कोणता आहे ह्याच्यातील? तर स्क्विरल आणि स्नेक. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 मधला सी स्पॉट द नेम्स ऑफ ॲनिमल्स विच एंड विथ ई, टी, वाय. शेवटी ई, टी, वाय असणारे प्राणी याच्यातून शोधून काढायचे आहे. 1 आहे द लेटर ई. शेवटी ई असणारा प्राणी कोणता आहे? तर हनीबी. हनीबी. नंतर टॉर्टॉईज आणि स्नेक. सेकंड आहे द लेटर टी. शेवटी टी येणारे प्राणी कोणते आहेत? शेवटी अक्षर एलिफंट आणि रॅबिट. नंतर द लेटर वाय. शेवटी वाय असणारे प्राणी कोणते आहेत? तर बटरफ्लाय आणि हाऊस फ्लाय. नेक्स्ट क्वेश्चन 4 स्पॉट द गिवन लेटर इन द वर्ड्स अँड जॉईन ऑल द लेटर्स यू स्पॉट. एक्झाम्पल एल दिलेला आहे ते लायन, एलिफंट, फ्लाय, कॅमल. आता लायनमधला एल, एलिफंटमधला एलला जोडलेला आहे, फ्लायमधला एलला जोडला आहे, कॅमलमधला एलला जोडलेला आहे. अशाच पद्धतीने हे जोडायचं आहे. ए आहे दिलेला आहे, पुढे एन शब्द आहेत त्या शब्दातील एला जोडी लावायचे. अँट, रॅबिट, कॅमल, स्नेक याच्यामधला एला जोडी लावायचे. बी आहे बियर, बी, बटरफ्लाय, रॅबिट याच्यामधला बीला जोडी लावायचे. ई आहे एलिफंट, टायगर, पिकॉक, स्क्विरल याच्यामधला ईला जोडी लावायची आहे. आय आहे जिराफ, लायन, टायगर, टॉर्टॉईज याच्यामधील आयला जोडी लावायची आहे. ओ दिलेला आहे टॉर्टॉईज, पिकॉक, लायन, मंकी या शब्दातील ओला जोडी लावायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 आहे मॅच द डबल लेटर विथ द गिवन वर्ड्स. इथे
डबल लेटर दिलेले आहे, डबल आर, डबल एफ, डबल ई, डबल टी. इथे खाली शब्द आहेत जिराफ, स्क्विरल, बटरफ्लाय आणि डिअर. आता इथं आर, डबल आर कोणत्या शब्दामध्ये आहे तर स्क्विरलमध्ये. डबल एफ कोणत्या शब्दामध्ये आहे तर जिराफमध्ये, याला जोडी लावायची आहे. ई, डबल ई कशामध्ये आहेत तर डिअर, त्याला जोडी लावायची आहे. डबल टी कशामध्ये आहे तर बटरफ्लायमध्ये, त्याला जोडी लावायची आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे, फाइंड द स्मॉल वर्ड्स हिडन इन द बिग वर्ड्स. म्हणजे मोठ्या शब्दातील छोटे छोटे शब्द शोधून लिहायचे आहेत. इथे शब्द दिलेले आहेत, पिकॉक, एलिफंट, बटरफ्लाय, रॅबिट, टॉर्टॉइज. या शब्दातील आपण छोटे छोटे शब्द तयार करायचे. आता इथे बघा, पिकॉक, पिकॉकमधील पिक, कॉक, ओके, पी, पॅक. एलिफंटमधील शब्द अँट, ॲन, इट, एट, पॅन. बटरफ्लायमधील शब्द बट, बटर, फ्लाय, बाय. बाय म्हणजे इथे खरेदी करणे, बाय. दुसरा बाय म्हणजे बाय करणे. रॅबिटमधील रॅट, बॅट, बीट, ॲट, ईट. टॉर्टॉइजमधील TOO म्हणजे खूप, ऑर, टू, इज, रोज. हा सगळा अभ्यास तुम्ही तुमच्या इंग्रजीच्या वहीत लिहा आणि सराव करा आणि पुस्तकातही सोडवा. थँक यू.